चालू उन्हाळ्यात पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागानं आतापासूनच ठोस उपाययोजना करण्याचा निर्णय घेतलाय। विशेषतः मुकुंदवाडी आणि सिल्क मिल कॉलनीसह शहरातील इतर भागात पाणी टाक्यांशी जोडलेल्या पाईपलाईनमधून घेतलेल्या बेकायदेशीर नळ जोडण्या तोडण्याची मोहीम लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती महानगरपालिकेच्या सूत्रांनी दिली आहे। उल्लेखनीय म्हणजे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 3 वर्षांपूर्वी महापालिकेनं बेकायदेशीर नळ जोडण्या तोडण्याची मोहीम सुरू केली होती। माजी प्रशासक अस्तिक कुमार पांडे यांनी मुख्य लेखा अधिकारी संतोष वाहुळे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाची स्थापना केली होती। या पथकाने 10,000हून अधिक बेकायदेशीर नळ जोडण्या तोडल्या होत्या। त्यानंतर माजी प्रशासक देशमुख यांनी उपायुक्त रवींद्र निकम आणि राहुल सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली आणखी 2 पथके तयार केली होती। मात्र पुढे ही मोहीम थंडावली। न्यायालयाने प्रशासनाला निर्देश दिले होते की पाणी टंचाई आणि अनेक दिवस आड पाणी पुरवठा होण्यामागे बेकायदेशीर नळ जोडण्या हे एक मोठं कारण आहे। दरम्यान विद्यमान महापौर समीर राजूरकर यांनीही पाणी पुरवठा सुधारण्याचा निर्धार व्यक्त केला असून पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना याबाबत कडक सूचना दिल्या आहेत। त्यामुळे पाणी पुरवठा विभागानं शहरातील विविध भागांचा सर्व्हे करून बेकायदेशीर नळ जोडण्यांचा शोध घेतलाय। जुन्या पाईपलाईन मधून हजारोंच्या संख्येने बेकायदेशीर नळ जोडण्या घेतल्याने या सर्व्हेतून समोर आलंय। यामुळे प्रशासक श्रीकांत आणि महापौर समीर राजूरकर यांच्या आदेशानुसार बेकायदेशीर नळ जोडण्या तोडण्याची मोहीम पुन्हा एकदा सुरू करण्यात येणार आहे। पाणी पुरवठा विभागाच्या सर्व्हेनुसार मुकुंदवाडी, सिल्क मिल्स कॉलनी, रोशन गेट, कटकट गेट, बडी लेन, रेल्वे स्टेशन आणि जय भवानी नगर आदी भागात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर नळ जोडण्या घेतल्या आहेत। लवकरच या सर्व भागात बेकायदेशीर नळ जोडण्या तोडण्याची मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या सूत्रांनी दिली आहे।